1 2 3 स्टार्ट. करेक्ट. रेडी आहे. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 याच्यातील 8वं युनिट आय सी टी या टॉपिकच्या अंतर्गत एक सब टॉपिक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन. उच्च शिक्षण प्रणालीमध्ये जे डिजिटल इनिशिएटिव्ज आहे असे 30 इनिशिएटिव्हबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे. त्याच्यातील एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह डिजिटल इनिशिएटिव्ह आहे स्वयं. आता स्वयं म्हणजे काय? स्वयंचं फुल फॉर्म काय आहे? स्वयंचा लॉन्च कधी झाला? स्वयंमुळे कोणाला फायदा होतो? स्वयंमध्ये कोण शिकवतात? स्वयंमध्ये एकूण किती कोऑर्डिनेटर सेंटर आहे आणि त्याचे नाव काय आहे आणि त्यांनी कोणासाठी काम करत असतात? एवढं एक 5-6 पॉईंट्स आपण लक्षात ठेवू. स्वयं म्हणजे सेल्फ आपण म्हणतो. हे संस्कृत शब्द आहे स्वयं, सेल्फ. हे स्वयं जे वर्डिंग आहे SWAYAM स्वयं. हे स्वयं कशासाठी आहे? फ्री ओपन ऑनलाईन कोर्सेस. प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, एखाद्या कोर्स पूर्ण करण्यासाठी हे स्वयं त्यांना मदत होतो. तुम्हाला एखाद्या कोर्स करायचा आहे, कोणताही प्रकारचे कोर्स इथं अवेलेबल आहे. इथं 11,780 कोर्सेस अवेलेबल आहे. आता सध्या 11,780 कोर्सेस आहे सध्या. तुम्हाला जे कोर्स पाहिजे ते कोर्स तुम्ही करू शकता. ते डिग्री तुम्ही इथून घेऊ शकताय, तेही ऑनलाईन आणि फ्री. ह्या स्वयंमार्फत यापूर्वी मी एक डिटेल अर्धा तासांचा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु आता हे डिजिटल इनिशिएटिव्हमध्ये फक्त ओव्हरऑल त्याचं महत्त्व आणि रिव्हिजन करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभे आहे. स्वयंचं फुल फॉर्म गेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले होते. स्वयं S म्हणजे स्टडी, W म्हणजे वेब्स, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा त्याचा फुल फॉर्म आहे. भारत सरकारने 2017मध्ये 9 जुलै 2017मध्ये स्वयंचा लॉन्चिंग केलेले आहे. विशेष म्हणजे हे 3 प्रिन्सिपल त्याच्यामध्ये आहे. 3 तत्वाच्या आधारे ही काम करीत असतात. 3 तत्व कोणते? हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न. ॲक्सेस, ॲक्विटी आणि इक्वॅलिटी. ॲक्सेस म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तो मिळाला पाहिजे. ॲक्विटी म्हणजे कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण पोचला पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना श्रीमंत गरीब न पाहता प्रत्येकांना क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. ॲक्सेस म्हणजे प्रत्येकांना परवडणारा, प्रत्येकांना मिळाला पाहिजे. ॲक्सेस ते स्वीकार करायचं, तिथंपर्यंत जाऊन ते शिक्षण घेण्याची ॲक्सेस प्रत्येकांना ओपन आहे. ॲक्सेस, ॲक्विटी आणि क्वालिटी हे तत्त्व पूर्ण करण्यासाठी स्वयंचा लॉन्चिंग झालेले आहे. शिक्षित भारत आणि उन्नत भारत. शिक्षित भारत, उन्नत भारत ह्याचा स्लोगन आहे. स्वयंचा स्लोगन कोणते आहे हे विचारलं ते बघा. आणि ह्याचं मेन हेड ऑफिस दिल्ली येथे आहे, नवी दिल्ली येथे. सध्या 9 नॅशनल कोऑर्डिनेटर, स्वयंच्या खाली 9 नॅशनल कोऑर्डिनेटर काम करीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळे विद्यार्थी, आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल तर इंजिनिअरिंग कोर्सेस देणारा एक डिपार्टमेंट वेगळा, आर्ट्सचे विद्यार्थी असेल तर त्यांना कोर्सेस देणारे एक विभाग वेगळा, टेक्निकल स्टडी करणारे विद्यार्थी असेल तर त्यांचा एक डिपार्टमेंट वेगळा. असं 9 डिपार्टमेंट आहे, 9 कोऑर्डिनेटर आहे. आता 9 कोऑर्डिनेटरमध्ये प्रमुख कोऑर्डिनेटर आहे AICTE, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन. हे कोणासाठी कोर्सेस अवेलेबल करून देतात? तर इंटरनॅशनल कोर्स देण्याची जबाबदारी AICTE आहे. आणि सेल्फ फेस्ड स्वयं अध्ययनासाठी जे काही कोर्सेस आहे ते कोर्सेस ह्यांनी शिकवतात. NPTEL नॅशनल प्रोग्राम
टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग, नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एन्हान्स्ड लर्निंग, हे जे ह्यांनी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यासाठी कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ह्यांनी नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसद्वारे मार्गदर्शन करतात. जे पोस्ट ग्रॅज्युएट करणारे विद्यार्थी आहेत, MA म्हणा, MCOM म्हणा, MSc, अशा विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकल त्यांना हे मार्गदर्शन. CECने अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना कोर्सेस अवेलेबल करून देतात. NCERT नॅशनल काउन्सिल ऑन एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग यांनी स्कूल एज्युकेशन, स्कूल विद्यार्थ्यासाठी कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली यांनी आउट ऑफ द स्कूल स्टुडंट्सना कोर्सेस अवेलेबल करून देत आहे. IIMB इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगळूर यांनी मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोर्सेस उपलब्ध करून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ह्यांच्यावर आहे. NITTR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर ट्रेनिंग NITTR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टीचर ट्रेनिंग काय हवं, टीचर ट्रेनिंग. हे समर्थ मोबाईल तो बो हां, हे थोडं ह्याचं ओके, ह्याचं फुल फॉर्म एकदा लक्षात घ्या. हे कोणासाठी काम करतात? हां, टीचर ट्रेनिंगसाठी हे काम करीत असतात. अशा पद्धतीने दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त इथं डिजिटल इनिशिएटिव्ह या टॉपिकच्या अंडर जे 30 इनिशिएटिव्ज आहे, त्या इनिशिएटिव्हबद्दल मी तुम्हाला सांगतो. ह्यापूर्वी मी स्वयं प्लसबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर NMEICTबद्दल सांगितलो. त्यानंतर आता स्वयंबद्दल मी सांगतो. त्याच्यानंतर अजून भरपूर आहेत. ते सगळं इनिशिएटिव्हबद्दल आपण चर्चा करूया. स्वयं म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म, ते कधी लॉन्चिंग झाला, त्याचा काय उद्देश आहे, त्याच्यामध्ये कोणतं तत्व आहे, आणि कोणत्या विद्यार्थ्यांना हे सगळं ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल करून देतात. पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलं. आता सध्या 4 कोटी विद्यार्थी त्या ॲडमिशन घेतलेलं आहे. बघा, तुम्ही पण ह्याच्यातून ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला जे कोर्स पाहिजे ते कोर्स इथं अवेलेबल आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट, कुठलाही पैसा द्यायची गरज नाही. ओके, फक्त तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तेवढं त्या सर्टिफिकेटची फी त्यांनी नॉमिनल 100 किंवा 200 रुपये घेतात. बाकीचं सगळं फ्री आहे. ओके, तिथं तुम्हाला स्टडी मटेरियल फ्रीमध्ये देतात, टेस्ट घेतात. अनेक मी स्वयंबद्दल भरपूर आणि डिटेल माहिती सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या. थँक्यू सो मच. नमस्कार.